नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे कुक विथ पूजामध्ये। तर आज इथे आपण सगळ्यांच्याच आवडीची भरलेली भेंडी बनवणार आहोत। तर खूप साध्या पद्धतीने बनवलेली आहे। चला तर सुरू करूया। इथे मी एकदम कवळ्या आणि ताज्या मस्त मोठ्या भेंड्या घेतलेल्या आहेत। त्या छान अशा आपल्याला इथे आता चिरून घ्यायच्या आहे। चिरून म्हणजे आता धुवून घेतलेल्या आहेत, तर थोड्या वेळ सुकवण्यासाठी ठेवते। तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। एक वाटी शेंगदाणे घेतले, ते छान असे खरपूस भाजून घेऊयात। हे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपण यामध्ये आपलं जे खोबरं आहे, खोबरं मी इथे किसून घेतलेलं आहे, तेही भाजून घ्यायचे। आता शेंगदाणे पाहू शकता तुम्ही, छान असे डाग आलेले आहेत त्याला, म्हणजे मस्त असे शेंगदाणे भाजलेले आहेत। तर आता इथे एक वाटी खोबऱ्याचा किस घेतला आहे, तर तोही आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे। मस्त खोबऱ्याचा वास म्हणजे खोबरं इथपर्यंत भाजून घ्यायचं आहे, खमंग असा वास सुटला पाहिजे त्याचा खरपूस। तर आता इथे खोबरं पाहू शकता तुम्ही, खोबरं काढून घेतलं। त्याच कढईमध्ये 2 चमचे तीळ घेतले, तेही छान असे खरपूस भाजून घेऊयात। आहा, तिळाचा एवढा छान वास येतो भाजल्यानंतर, मस्त। तर आता तिळही लालसर झालेले आहेत, हेही काढून घेऊया। आता पाहू शकता, हा जो मसाला आहे हा आपल्याला मिक्सरला बारीक असा फिरवायचा आहे। ते सगळे एकत्र मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं। यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊयात, म्हणजे जे तिखट होण्यासाठी 2 चमचे तिखट घालून घेतलं। 1 चमचा आपला कांदा लसूण मसाला घातला, 1 चमचा घरचा काळा मसाला घातला, आणि यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। नंतर आपण वरतून मीठ घालणार नाही आहे त्याला, तर पुरेसं मीठ घालून घ्यायचं जेवढं भाजीला लागणार आहे। त्यानंतर अशा पद्धतीने वाटून घेतलं। 1 मोठा चमचा तेल टाकलं, 2 चमचे पाणी टाकलं, आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने वाटून घेतलं। पाणी आणि तेल याच्यासाठी की जो मसाला आहे तो जास्त कोरडा होत नाही आणि भेंडीत भरताना आपल्याला त्रास होणार नाही यासाठी। तर आता हे तयार आहे। कढईमध्ये तेल ठेवलं, मसाला आपल्याला आता हा परतून घ्यायचा आहे। कढईमध्ये 1 चमचा तेल टाकलं, बारीक चिरलेला कांदा घातला, कांदा छान असा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आता इथे पाहू शकता तुम्ही, छान असा कांदा परतला की आपण जो मसाला तयार केलेला आहे तो घालणार आहोत। तर पण त्याआधी मी इथे 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या होत्या, त्या पण यामध्ये घालून घेतल्या। या लसूण छान परतला, लसणाचा कच्चेपणा गेला की आपण यामध्ये मसाला घालून घेऊयात। चला, तर आता हा मसाला मी यामध्ये घालून घेते आहे। सगळा मसाला यामध्ये घालून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे परतून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही ते कच्चा कांदा पण वापरू शकता परतून घ्यायचं नसेल तर। आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पण यामध्ये टाकलं। आता छान असा मसाला परतून घ्यायचा 5 मिनिटभर तरी। आता इथे मसाला आपला परतून जवळजवळ तयार आहे। मसाला आपण थंड करण्यासाठी ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण पुढची स्टेप म्हणजे भेंड्या ज्या आपण सुकवायला ठेवलेल्या होत्या त्या आपण आता चिरून घेऊयात। आता भेंड्या छान अशा सुकलेल्या आहेत, त्या तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने चिरायच्या आहेत। दोन्ही साईडचं देठ आणि शेंडा काढून घ्यायचा, आणि अशा मोठ्या आकारात भेंडी चिरून मधून त्याला चीर पाडायची आहे। चिरायची नाही, फक्त चीर पाडायची आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो आपल्याला यामध्ये भरता येईल। तर अशाच पद्धतीने सगळ्या भेंड्या आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायच्या आहे। सगळं व्यवस्थित पाहून घेतलं, भेंडी किडकी वगैरे तर नाही आहे असं पाहून घेतलं, आणि छान अशा भेंड्या सगळ्या चिरून घेतल्या। पाहू शकता मी 2 भेंड्या सोबत चिरल्या, म्हणजे जेणेकरून आपलं कामही पटकन होतं आणि वेळही थोडासा कमी लागतो। तर आता इथे भेंड्या आपल्या सगळ्या चिरून जवळजवळ रेडी आहेत। पाहू शकता तुम्ही, सगळ्या भेंड्या चिरून रेडी झाल्यानंतर आपला जो मसाला आहे तो आता आपल्याला भेंड्यांमध्ये भरायचा आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या भेंड्यांमध्ये हा मसाला मस्त असं दाबून भरायचा आहे। तर अशा पद्धतीने भेंडी जर केली तर कधीच चिकट अशी भेंडी होणार नाही। किंवा तुम्ही पाहू शकता, कधी भेंडी जी आहे भरलेली भेंडी बनवली की रबल्यासारखी लवचिक होते। त्याचं कारण हे की आपण भेंडी धुतो आणि लगेच कापतो, त्याचं पाणी जे आहे ते आपण व्यवस्थित सुकू देत नाही। मग त्याचंही पाणी आणि भेंडीला सुटलेलंही पाणी, हे दोन्ही पाणी मिक्स झाल्यानंतर ती चिकट भेंडी होते।
आता भेंडीमध्ये मसाला भरल्यानंतर त्याच कढईमध्ये मी कढई घासून घेतली, 2 पळ्या तेल घातलं, तेल छान तापू दिलं आणि तेल तापल्यानंतर आता डायरेक्टली याच्यामध्ये भेंडी घालून घेतली आहे. आता ही भेंडी छान अशी परतून द्यायची आहे. 2 मिनिटभर मी याला काहीच केलं नाही आहे. तर आता छान असं मिक्स करून घेऊयात आपण याला. रोज रोज 30 भेंडी हिरव्या मिरचीची, लाल मिरचीची खाऊन झाली असेल तर कधीतरी भरली भेंडी अशा पद्धतीने बनवून पहा. खूप 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 आणि खूपच टेस्टी होते. घरची लोक तुमचं कौतुक करून करून त्यांचं तोंड दुखून जाईल, तरी ते कौतुक करायचे थांबणार नाही. एवढी छान अशी क्रिस्पी भेंडी बनते ही. तर आता झाकण ठेवून फक्त 5 मिनिटभर वाफ काढून घेतली आणि आता आपण ओपन म्हणजे बिना झाकण ठेवताच आपण ही भेंडी परतून घेणार आहोत. आता यातला जो मसाला आहे तो थोडाफार तर निघणारच आहे, काहीच हरकत नाही आहे. 5 मिनिटभर आपण असं परतल्यानंतर अशा पद्धतीने भेंडी तयार होते. आता यामध्ये आपण जो उरलेला मसाला होता तो टाकून घेऊयात आणि पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेऊयात. सगळी भेंडीची प्रोसेस होईपर्यंत मला 10 ते 15 मिनटं लागली होती ही भाजी करायला. काही जास्तीचा वेळ लागत नाही. कोणतीही भाजी करायला गेलं तरी आपल्याला 15 ते 20 मिनटं लागतातच. तर आता आपली ही भाजी जवळजवळ इथे रेडी झालेली आहे. मसाला टाकूनही मी 5 मिनिटभर परतून घेतलं. तर छान अशी भरलेली भेंडी तयार आहे. तुम्ही पोळीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत ही भाजी खाऊ शकता. अप्रतिम लागते. तर नक्की ट्राय करा. आणि जर तुम्ही आज माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा पटपट. आणि भरपूर कमेंट करा म्हणजे जेणेकरून मलाही कळेल की माझं काय चुकलं आणि काय नाही. जर काही चुकत असेल तर नक्कीच सांगू शकता तुम्ही. चला तर बाय.